नाशिक विकासच्या या फेसबुक लाईव्हवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बरेच मित्र जॉईन झालेले आहेत आणि आजचा विषय आहे पोर्नोग्राफी अँड ॲडिक्शन, पोर्नोग्राफी आणि आरोग्य. मी डॉक्टर शैलेश उमाटे, मानसोपचार तज्ज्ञ आहे. ठाण्यामध्ये मी प्रॅक्टिस करत आहे आणि मानसिक आजार तसेच लैंगिक समस्या ह्यावर मी याची निगडीत असलेले असे पेशंट बघतो आहे. पोर्नोग्राफी किंवा पॉर्न व्ह्यूइंग हा एक गंभीर समस्या आपल्या सगळ्यांसमोर उभी असते. विशेषतः बऱ्याच मुलांचे पालक ज्यांची मुलं हे टीनेजमध्ये असतात, एक 16 वर्ष ते 20 वर्षाच्या मध्ये असतात, त्यांना कुठेतरी असं त्यांच्या मुलाकडनं काही इंटरनेट साईटवर जाऊन पोर्नोग्राफी पिक्चर किंवा पोर्नोग्राफी अशी काही बघितलेलं त्यांना समजतं आणि त्यांच्या चिंता ह्या वाढतात आणि त्या मुलाला आमच्याकडे घेऊन येतात त्यांच्या कन्सर्न्सबद्दल. तर हे पोर्नोग्राफी जे आहे ते म्हणजे काय, हा असा आपण विषय सुरुवात करूया. पोर्नोग्राफी म्हणजे मनुष्याच्या लैंगिक जीवनाबद्दलची किंवा लैंगिक जी आपली ॲक्टिव्हिटी असते त्याच्याबद्दलचं व्हिज्युअल म्हणजे व्हिडिओग्राफीद्वारे केलेलं चित्रण. आता ह्या चित्रणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी अशा दाखवलेल्या असतात. विशेषतः पोर्नोग्राफी ही लैंगिक एज्युकेशन कधीच होऊ शकत नाही किंवा लैंगिक जीवनाबद्दलची माहिती किंवा ज्ञान देणारं स्रोत हे कधीच होऊ शकत नाही. याचं कंप्लीट नॉलेज हे आपला विषय झाल्यावर तुम्हाला कळेलच. त्यामध्ये मनुष्याच्या ज्या अनडिझायर्ड किंवा डार्क सिक्रेट्स ज्याला आपण म्हणतो, फॅन्टसीज ज्याला आपण म्हणतो, ज्या अनरियल असतात, अशा पद्धतीचे त्यात फोकस केलेले असतात, जे फक्त इमॅजिनेशनमध्ये असतं. त्यामुळे बऱ्याच लोकांना ह्याची ओढ अशी लागते. खऱ्या जीवनामध्ये असं होत नाही, पण एक आपल्या काल्पनिक विश्वामध्ये सेक्स कसा असतो याबद्दलचं डिपिक्शन ह्याच्यात केलेलं असतं. त्यामुळे बरीच लोक ह्याच्याकडे एक नाविन्यता, एक वेगळंपण म्हणून ओढल्या जातात आणि त्यामध्ये जो आपला लैंगिक जीवन असतं मनुष्याचं, ते एक त्याचं वेगळं स्वरूप असतं आणि पॉर्नोग्राफीमध्ये एक वेगळं स्वरूप असतं. खरं म्हणजे जे मनुष्याचं लैंगिक जीवन असतं हे आपले पंचेंद्रियाचं सुख घ्यायचं असतं आणि त्यात बऱ्याच गोष्टी ह्या खूप क्षणिक असतात. त्या सगळ्याच्या बाबतीत हे नॅचरल असतं, पण बऱ्याच लोकांच्या लैंगिकतेबद्दल वेगवेगळ्या कल्पना असतात की जसं की लैंगिक सुख भोगताना आपण खूप वेळ करायला पाहिजे, 1 तास करायला पाहिजे, 2 तास करायला पाहिजे, अशा काही काल्पनिक ज्या अनरियल, ज्या खोट्या असतात, अशा काही लोकांच्या कल्पना असतात. त्या कल्पनेच्या आधारावरच पोर्नोग्राफी त्यांना अट्रॅक्ट करते. खरं तर हे असं शक्य नसतं, पण पोर्नोग्राफीमध्ये याचं डिपिक्शन अर्धा तास, 1 तास असं केलेलं असतं. त्यामुळे यातून बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या लोक शिकतात त्या ह्या चुकीचा भ्रम, चुकीचा असं लोकांचं होतं आणि चुकीच्या गैरसमजुतीतून त्याचं आरोग्यावर परिणाम होतो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ह्या पोर्नोग्राफीमध्ये बघितल्यानंतर जो कोणी ह्या व्यक्ती याच्यामध्ये बघतो, दररोज बघतो किंवा त्याची एक सवय होते, सुरुवातीला ती नाविन्यता असते पण नंतर ती सवयीमध्ये त्याचं रूपांतर होतं. सवय म्हणजे
नेहमी किंवा जास्तीत जास्त वेळ ते बघणं आणि त्याच्यानंतर आपली कामुकता त्यातून व्यक्त करणं. कधी कधी ही कामुकता व्यक्तही होत नाही आणि नुसता हा मनुष्य 1-1 तास 2-2 तास 3-3 तास हे बघण्यामध्ये घालवतो. म्हणजे जीवनातला इम्पॉर्टंट वेळ फक्त हे बघण्यामध्ये घालवतो आणि तरीही त्याच्या इच्छा अतृप्त राहतात आणि नेहमीच ह्या पोर्नोग्राफीबद्दल त्याच्या मनात विचार चालू असतात. अशी स्टेज जेव्हा येतं त्याला आपण कुठेतरी याचं ॲडिक्शन झालं आहे असं म्हणतो आणि अशा प्रकारचे ॲडिक्शनचे बरेच केसेस आम्ही बघतो. आता याचं वयोमर्यादा हे अगदी 14-15 वर्षाच्या मुलापासून ते 60-65 वर्षाच्या मनुष्यापर्यंत आम्ही बघितलेले आहे. त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही आणि त्यातून त्यांची मानसिकता ही खूप बदलत जाते. तर मानसिकतेवर असा परिणाम होतो की सेक्स म्हणजे हे एक काहीतरी करण्याची गोष्ट आहे. म्हणजे त्याला ऑब्जेक्टिफाय करतो. जसं एक वस्तू आपण हँडल करतो. एक मोबाईल माझ्याकडे आहे, एक पेन माझ्याकडे आहे, त्याची किंमत आपल्याला नसते. तशी ह्या लैंगिक संबंधाची किंमत आणि त्याच्याबद्दलचा रेस्पेक्ट ह्या लोकांमध्ये जातो. स्त्री म्हणजे एक काहीतरी वस्तू आहे उपभोगण्याची अशा पद्धतीचा एक गैरसमज होतो. म्हणजे एखादी वस्तू मी विकत घेतली, वापरली आणि फेकून दिली अशा प्रकारचा गैरसमज होतो. खरं म्हणजे शारीरिक संबंध म्हणजे स्त्री पुरुषाच्या ला एकत्रित बांधण्याचं एक सौख्य आहे. ते फक्त लैंगिकता आणि सेक्सबद्दल किंवा तो सेक्सचा अर्धा तास आहे तेवढ्याच काळापुरता नसतो, तर त्याच्यानंतर ह्या दोघांचे मानसिक, आध्यात्मिक, एकत्रित जीवनाचे वेगवेगळे पैलू असे निर्माण होतात. कधीकधी त्या पैलूतून ही लैंगिक संबंध निर्माण होतो, कधीकधी लैंगिक संबंधातून अशा बाकीच्या जीवनातल्या पैलू निर्माण होतात. त्यामुळे स्त्री पुरुष हे वेगवेगळ्या नात्यांनी बांधले जातात आणि ते नातं हे फार सुंदर असतं. पण पोर्नोग्राफीमध्ये जे लोक अडकले जातात त्या नात्याकडे त्यांचं कल कधीच नसतो. एक स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू आहे, तिला कसं उपभोगावं ह्या पद्धतीची त्यांची मानसिकता होते. खरं म्हणजे जीवनात जगत असताना आपल्या जीवनात येणाऱ्या स्त्रियाकडे आपण वेगवेगळ्या रूपाने बघतो. त्यात आपली आई आहे, बहीण आहे, जवळची मैत्रीण आहे, वेगवेगळे कलिग्स आहेत काम करणारे. प्रत्येक वेळेस त्यांना एक सेक्स ऑब्जेक्ट म्हणून आपण बघत नसतो. हे प्रत्येकाच्या जीवनात आपल्याला ह्याचं उदाहरण येतो. पण जे पॉर्नोग्राफीकडे जातात ते अशा पद्धतीची त्यांची मानसिकता होतं. बरं, अशी मानसिकता झाल्यानंतर ही लोक खुश असतात का? अगदी नसतात. ते अनहॅपी असतात. कुठेतरी त्यांच्यात काहीतरी नाही याची सतत सलग त्यांच्या मनाला लागलेली असते. त्यामुळे त्यातूनही त्यांचं मानसिक समाधान हे कधीच होत नाही असं आपल्याला प्रामुख्याने जाणवतं. मग तरीही त्यांच्या इच्छा अतृप्त होत असतानाही याच्यामध्ये ते गुंतत जातात. त्याचं कारण आहे त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे ब्रेन केमिकल्स उद्दीपित असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचं एक ॲडिक्शन त्यांचं निर्माण होतं. म्हणजे सुरुवातीला आपल्याला असं दिसतं की कुणीतरी एक नाविन्यता म्हणून काहीतरी एक पॉर्नोग्राफी फिल्म बघितली, 5 मिनटं बघितली आणि ते बंद केलं. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ते 5 मिनटाचे 15 मिनटं, 15 मिनटाचे अर्धा तास, अर्ध्या तासाचे 1 तास, 1 तासाचे 2 तास, तरीही त्यांना मानसिक समाधान नसतं, नाही लैंगिक समाधान असतं. कधीकधी काही लोक हे पोर्नोग्राफी बघतात आणि सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व होतात. आयदर त्यांच्या पॅरेंटबरोबर, त्यांच्या पार्टनरबरोबर किंवा सेल्फ सॅटिस्फॅक्टरी मॅस्टर्ब्युशन वगैरे अशा आधारे ते त्यात इन्व्हॉल्व होतात. पण
हे पॉर्नोग्राफी बघण्याचा त्यांचा कालावधी 1-1, 2-2 तास असा वाढतो, तरीही त्याच्यातून त्यांना समाधान हे मिळत नसतं, म्हणून त्यांचा त्रास होतो. आणि समाधान मिळत नसल्यामुळे त्यांची चिडचिड होणं, रागवणं, दुसऱ्या आपल्या कलिगशी त्यांचे संबंध बरोबर नसणं, झोपेवर त्याचा परिणाम होणं आणि अंततः डिप्रेशनमध्ये जाणं, असा त्याचा प्रवास होतो. बरीच लोक याच्या ॲडिक्शनमध्ये आल्यानंतर त्याच्यातून मानसिक नैराश्य निर्माण झालेली, चिंता निर्माण झालेली ही आम्ही बघितलेली आहे. काही विद्यार्थी दशेतही आम्ही बघितलेले आहेत. एक उदाहरण द्यायचं तर 10वीचा एक मुलगा होता, त्यालाही बघायची सवय लागली. म्हणजे त्याचा अभ्यास बाजूला टाकून दिवसातून अर्धा तास 1 तास तरी तो बघायचा आणि तो थांबवण्यासाठीचे तो प्रयत्न बराच करायचा. इंटरनेटचा पासवर्ड चेंज करायचा, स्मार्टफोन वापरायचा नाही. तरी ते रात्री एकटं पण त्याला झालं की मनात अशी चलबिचल व्हायची की आता मी कधी बघू, कधी कुठून तरी असेच घेऊ. मग चोरून छुपून तो कसा तरी मोबाईल आणायचा, पासवर्ड हॅक करायचा आणि बघायचा. आणि त्याच्यानंतर त्याला एक्स्ट्रीम गिल्ट अशी यायची. असं बऱ्याच लोकांना आपल्याला होतं की अशी गिल्ट वाटते की अरे मी काय करतो, हे चुकीचं करतो, पण तरीही त्याच्यावर त्याचा कंट्रोल नसतो. याला आपण पोर्नोग्राफी ॲडिक्शन असं म्हणतो. आणि त्यातून जसं मी म्हणालो नैराश्यता, चिंता, गिल्ट हे मानसिक आरोग्याचे दुष्परिणाम होतात. शारीरिक आरोग्याचेही असेच दुष्परिणाम होतात. ते आपल्याला असे दिसतात की यांची झोप कमी होते, जेवण बरोबर नसतं, शरीरात वीकनेस निर्माण होतो, आनंद नसल्यामुळे इम्युनिटी कमी होते, आपल्या कामात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नसतं, सतत चिडचिडेपणा, असे बऱ्याच पद्धतीचे शरीरावरही त्यांचा परिणाम होतो. बरं, आता जेव्हा हे बऱ्याच प्रमाणात ह्याच्यात इन्व्हॉल्व होतात तर त्यांची कामुकता ही वेगळ्या स्तरावर जाते. ती वेगळ्या स्तरावर अशी की स्त्री पुरुषाचे जे नॉर्मल लैंगिक संबंध असतात त्यात त्यांना एक्सायटेशन येत नाही. मग काहीतरी वेगळं करायचं, मग काहीतरी वेगळं बघायचं. मग अशा पद्धतीचे विचित्र आणि जे शक्य नाहीत अशा काहीतरी गोष्टीमध्ये त्यांच्या कल्पना जातात. किंवा असे काही लोक अशा पद्धतीचे डिमांड आपल्या पार्टनरकडे करतात. म्हणजे माझ्याकडे एक स्त्री अगदी भावूक होऊन आलेली, लग्न झालं होतं तिचं, पॉर्न बघितल्यामुळे तिच्या हस्बंडचे वेगवेगळे डिमांड होते. अननॅचरल सेक्स ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचे ते त्याचे डिमांड होते आणि ते त्या पार्टनरला मंजूर नव्हते. म्हणजे स्त्री पुरुषाचे जे लैंगिक संबंध असतात ते एक दुसऱ्याच्या संमतीने, एक दुसऱ्याच्या आनंदासाठी असतात. म्हणजे मी पुरुष आहे, मला लैंगिक संबंधातून आनंद मिळतो, त्याचसोबत माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की माझ्या पार्टनरला ही या शरीर सुखातून आनंद मिळावा, तिच्या आनंदाचाही मला विचार करायला पाहिजे, असा हा म्युच्युअल कन्सेप्ट आहे. पण जेव्हा ही लैंगिकता विकृतीस जाते तर त्या पार्टनरचा आनंद काय आहे हे कधीही गृहीत धरल्या जात नाही. पार्टनरची सॅटिस्फॅक्शन होते की नाही हे गृहीत धरल्या जात नाही आणि त्यातून मग वेगवेगळे प्रकार असे होतात. मग ही स्त्रीचं असं म्हणणं होतं की माझा जो नवरा आहे तो अननॅचरल, म्हणजे ज्याला आपण बुध मैथून म्हणतो, नॅचरली आपण स्त्री पुरुषाचे जे लिंग आहे त्यात आपण संबंध करत असतो, ते त्याच्यासाठीच बनलेले असतात. मग अशा प्रकारचा तो पॉर्नोग्राफी बघून तिच्याकडे डिमांड करायचा, मारायचा. मग त्यातून त्यांचे संबंध अगदी विकोपाला गेले, ते डिवोर्सपर्यंत आले आणि ते झालंही. असं ती विकृती निर्माण होते. कितीही पार्टनरनी समजवलं तर ते समजल्या जात नाही. अशा विकृती जे निर्माण होतात अशा बऱ्याच लोकांना काउन्सिलिंगची, थेरपीची गरज असते. ती विकृती
बऱ्याच वेळेस हे दुसऱ्या लोकांना कळत नाही अनलेस ते पार्टनर त्यांची सांगत नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, अशी विकृती पुरुषामध्ये निर्माण जरी झाली तरी स्त्री ही तिच्या कारणामुळे घाबरत असते आणि बाहेर सांगत नाही. आणि जेव्हा ही सांगत नाही मग त्या पुरुषाचं असं धैर्य होतो की दिस इज ऑल राईट असं होतं. इनफॅक्ट एक माझ्याकडे अशी हृदयद्रावक केस होती की एक स्त्री आणि पुरुष म्हणजे 50शीतले एकत्र राहत होते. त्याची अशी लैंगिक विकृती होती आणि त्या लैंगिक विकृतीमध्ये त्याची एक 16-17 वर्षाची मुलगी होती. तो त्या सगळ्यांना मारायचा आणि त्या 17 वर्षाच्या मुलीला अब्यूज करायचा, लैंगिक अत्याचार तिच्यावर करायचा. पण ही सांगण्याची हिंमत त्या बायकोचीही झाली नाही आणि त्या मुलीचीही झाली नाही. बऱ्याच वेळेस असं हे स्वतः ते सांगू शकत नाही. त्यामुळे आता बघा की ह्याचे दुष्परिणाम काय होतात की आपण एखादी गोष्ट करतो बघतो. या पोर्नोग्राफीमध्ये अशा सगळ्या पद्धती दाखवतात, विकृत लैंगिकी दाखवतात, वेगवेगळे संबंध, लग्नाबाह्य संबंध असे त्यात दाखवतात, जे बघितल्यामुळे लोकांचा असा गैरसमज होतो की अरे हे नॅचरल आहे, अरे असं करायला काही हरकत नाही. ते लहान मुलांबरोबरचे अत्याचार दाखवतात, आपल्या जवळच्या संबंधामध्ये असलेले संबंध दाखवतात. म्हणजे आपल्या घरातल्या काही लोकांबरोबर, मुलींबरोबर, वडिलांबरोबर, ओके, मुलींच्या मैत्रिणीबरोबर, मैत्रिणीच्या वडिलांबरोबर असे काहीतरी विकृत संबंध दाखवतात आणि ते तसे प्रमोट करतात. त्यामुळे लोकांना त्यातून अशी ही विकृती नॉर्मल आहे अशी वाटण्याची शक्यता असते. आणि दुसरं मुख्य म्हणजे काही लोक हे विकृत असतातच, त्यामुळे ते त्यांच्या जीवनात असं काहीतरी विकृतीचा पणा ते करायला लागतात. पण अशा विकृत लोकांची ट्रीटमेंट ही होऊ शकते काही अंशाद्वारे, समुपदेशन, औषधी अशा काही प्रकारचे जर आपण त्यांना ट्रीटमेंट दिली तर नक्कीच आपण करू शकतो. म्हणजे आता ह्या पॉर्नमध्ये एवढी विकृती दाखवतात, टीचर स्टुडंट अशा पद्धतीचे काही ते दाखवतात. आणि हे लोक येतात, म्हणजे माझ्याकडे एक क्लासेसचा टीचर त्याच्या वाईफनी आणला होता, जे त्याच्या स्टुडंटबरोबर असं काहीतरी करत होता. आणि ते क्लासेसमध्ये CCTV होते, त्याच्यातून ते तिथल्या लोकांना कळालं. आणि मग कळाल्यानंतर सगळे जे काही दुष्परिणाम आपल्या वैवाहिक जीवनात झालेले ते झाले. आणि मग ते काउन्सिलिंग थेरपीला आपल्याकडे, म्हणजे तेव्हा त्यांच्याशी जेव्हा बोलतो त्यातून ह्या सगळ्या अशा काहीतरी विकृत गोष्टी आपल्याला समोर दिसतात असं कळतं. बरं, शेवटी हे विकृतपणा केल्यानंतर प्रश्न आपल्यापुढे असा असतो, जो माणूस अशा विकृती करतो, इज ही हॅपी? तो आनंदी आहे का? नाही. गिल्ट आहे त्याच्यामध्ये, दुःख आहे त्याच्यामध्ये, सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन नाही आहे त्याच्यामध्ये. कारण काय झालेलं आहे, लैंगिकतेबद्दल, आपल्या सेक्शुअल जीवनाबद्दल काही मिसकन्सेप्शन आपल्या डोक्यात भरलेले आहेत. आणि त्या मिसकन्सेप्शनमुळे आपलं लैंगिक जीवन हे कधीही सॅटिस्फॅक्टरी होणार नाही. म्हणजे ही पॉर्न इंडस्ट्री आपल्याला काय देते तर असंख्य मिसकन्सेप्शन आपल्या डोक्यात टाकते, असंख्य मिसकन्सेप्शन आपल्या डोक्यात टाकते. त्यामुळे आपल्या सामाजिक जीवनावर, म्हणजे आता हे सगळे जेवढेचे उदाहरण दिले त्यातून तुम्हाला असं दिसतं की समाजात वागत असताना एक शिक्षक कसा वागतो, एक वडील कसा वागतो, एक कलीग कसा वागतो, हे सगळं आपल्याला दिसतं. मग ते वागणं खरंच चांगलं आहे का त्यांचं एखाद्या स्त्रीवर, हा प्रश्न आपल्यासमोर पडतो. त्या स्त्रीवर तो कशा पद्धतीने बघतो हा प्रश्न आपल्यासमोर पडतो. तो एखाद्या स्त्रीशी कशा पद्धतीचे नातं स्थापित करू इच्छितो हा प्रश्न आपल्यासमोर पडतो. ती विकृती आपल्याला सगळ्यांना दिसते आणि ती विकृती त्या माणसालाही कुठेतरी
आनंद देणारी नक्कीच नसते. म्हणजे ह्याचे शारीरिक दुष्परिणाम झाले, मानसिक दुष्परिणाम झाले आणि सामाजिक दुष्परिणामही आपल्याला दिसतात. मग आपल्या जीवनाच्या प्रत्येक एरियामध्ये ह्याचं कुठे ना कुठेतरी संबंध लागून आपल्या कामावर ह्याचा परिणाम होतो. म्हणजे बरीच लोक माझ्याकडे येतात अशा पद्धतीची. एक जहाजावर 25 वर्षाचा मुलगा होता, तो माझ्याकडे याच्यासाठी आला होता. ते लाँग डिस्टन्स जहाजावर असल्यामुळे त्यांचं काम झालं की त्यांना बाकी काही टाईमपाससाठी असं नसतं. मग दे हॅव गॉट ऑल इंटरनेट असेस असं फ्री असतं. आणि त्या काळामध्ये हा मुलगा तासनतास पोर्नोग्राफीमध्ये बघायचा, त्याला सॅटिस्फॅक्शन दिसायचं. तो ऑफशोअर जेव्हा झाला तो माझ्याकडे आला, म्हणला सर ही गोष्ट कुणालाही माहिती नाही, पण मला ह्याच्यातून बाहेर निघायचं आहे. आणि मला मी इथे असल्यावरही कधी कधी आई भाऊ यांच्याकडे बाहेर कुठे जात नाही आणि मग मी ह्याच्यात इन्व्हॉल्व होतो. पण इथे असताना माझ्याकडे काही ऑप्शन्स असतात, पण मी जहाजावर गेल्यावर माझ्याकडे काहीच विरंगुळा नसतो. पण मी ह्याच्यात इन्व्हॉल्व होतो, मला ह्याच्यातून बाहेर काढतो. अशा पद्धतीचे आपल्याकडे उदाहरण आहे. काही काही लोक स्वतःहून याबद्दलचे प्रॉब्लेम असताना स्वतःहून येतात. काही काही सामाजिक गडबडीमुळे येतात, काही काही त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये गडबड झाल्यामुळे येतात, काही काही त्यांच्या पॅरेंट्स हे त्यांना कॅच केल्यामुळे आपल्याकडे येतात. आणि मग हळूहळू काही लोकांना ते चुकीचं वाटतं, काही लोकांना वाटत नाही. मग आम्ही त्यांना सगळ्या प्रकारे समजून देऊन काउन्सिलिंग करून यातून बाहेर काढतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळे दुष्परिणाम हे यातून आपल्याला जाणवतात. मग ही आपल्याकडे आलं कसं? म्हणजे जर आपण आपल्या हिस्ट्रीमध्ये गेलो तर आपल्याकडे इंटरनेट सुमारे 96मध्ये भारतात प्रवेश झाला होता, पण काहीच लोकांकडे होता. आणि 2000च्या काळामध्ये बऱ्याच इंटरनेट कॅफे सगळीकडे होते. नाशिक शहरात बरेच इंटरनेट कॅफे, त्याचा फायदाही होता काही ईमेल करण्यासाठी. पण अगदी म्हणजे बरेच स्टडी असे सांगतात की 90% लोक त्याचं काही ना काहीतरी पोर्नोग्राफिक मटेरियल बघणं, फोटोग्राफ बघणं ह्याच्यासाठी ते वापरायचे. आणि इंटरनेटची उत्क्रांती जशी जशी झाली तर सुरुवातीला अगदी इंटरनेट नसताना काही मटेरियल्स, पोर्नोग्राफिक मटेरियल्स हे वेगवेगळ्या बसस्टँडवर विकत भेटायचे. साहित्य असायचे, अश्लीली साहित्य ज्याला आपण म्हणतो. मराठीमध्ये वेगवेगळे मासिक होते, इंग्रजीमध्ये वेगवेगळे मासिक होते. अशा प्रकारचे साहित्य हे लोकांना उपलब्ध असायचे आणि त्यात काही लोक वाचायचे. पण हे साहित्य लैंगिक शिक्षण देणारे होते का? कुठेतरी आपल्या मनातल्या कल्पनाकडे त्यांना भूल घालणारे होते, त्यातून मिसलिडिंग असे होते. दररोजच्या जीवनात ते फुलफिलमेंट करणारे नव्हते. त्यामुळे तिथे जे अश्लील साहित्य आपण जे वाचतो किंवा त्यातले काही फोटो बघतो त्यात बरीच कल्पनाशक्ती आपल्याला वापरायला लागते आणि त्यातून थोड्या मिसकन्सेप्शन व्हायचे. पण आजकाल इंटरनेट अगदी आपल्या फोनमध्ये आलेलं आहे, आपल्या बोटावर आलेलं आहे. आज बोटावर गुगलमध्ये टाईप केलं तर तुम्हाला हजारो साईट्स इथे मिळतात आणि त्याचं छान डेपिक्शन असं केलेलं असतं, ते व्हिज्युअली अपिलिंग असतं. तर आता या व्हिज्युअल व्हिडिओमधून आम्हाला असं दिसतं की हा त्यांचं एक प्रोफेशन आहे पोर्नोग्राफी करणे, याची एक इंडस्ट्री आहे. त्याच्यावर ती लोक पैसे कमवतात, त्याच्यातले ॲक्टर ॲक्ट्रेस यांना पैसे मिळतात, डायरेक्टर यांना पैसे मिळतात. हा त्यांचा एक धंदा आहे. तो त्यांच्या धंद्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यात फसायला होतो. मग ते त्यांचा धंदा अधिकाधिक किती चांगलं करावं याच्याकडे नक्कीच ते हे असतात. इनफॅक्ट तुम्ही ह्याची रियालिटी, ग्राउंड रियालिटी काय आहे याचा अभ्यास केलात तर तुम्हाला असं कळतं, जे असे 1-1 तास दाखवतात त्यात एकाच वेळेस 100 मॉडेल वापरलेले असतात आणि ते जमून थोड्या वेळाने शूटिंग केलेलं असतं. त्याचं साऊंड शूटिंग वेगळं होतं, त्याचे साऊंड मिक्सिंग वेगळं होतं आणि त्याचं एडिट करून वेगळं होतं. हे सगळं त्यात बरंच असं आहे आणि आपल्याला दिसताना असं वाटतं की अरे हा 1-1 तास चालतो, अरे हा याचं काहीतरी होतं.
अरे हे कसे आहेत, त्यात नॉर्मल बॉडी नसते, ती प्लॅस्टिक सर्जरी करून एन्हान्स केलेली असते, त्यात मेकअप हे खूप असतो. म्हणजे आजकाल तुम्ही आता इंटरनेटवर इंस्टाग्रामवर रील्स बरीच मुलं बघतात, त्यात नॉर्मल आता मी तुम्हाला जसा दिसतो तसा दिसत नाही, त्यात मेकअप केलेल्या मुली, मेकअप केलेले मुलं व्हिज्युअली अपिलिंग आपल्याला दिसतं. तशाच पद्धतीने हे व्हिज्युअली अपिलिंग आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो की तसं बघितल्यामुळे आपल्या कल्पना ह्या तशा पद्धतीच्या होतात. त्यामुळे नॉर्मल सेक्शुअल इंटरकोर्समध्ये ह्या लोकांना तेवढा आनंद येत नाही, कारण त्याची कल्पनाशक्ती ही वेगळ्या लेवलला गेलेली असते, जे आपल्या दररोजच्या जीवनात शक्य नसतं. किती मिसलिडिंग हे आहे हे बघणं आपल्याला गरजेचं असतं. त्यामुळे काय होतं, बरेच लोक, इनफॅक्ट माझ्याकडे अजून एक क्लायंट होता, त्याला त्याच्या मिसेसशी संबंध करण्यात इम्पॉर्टन्स यायची, म्हणजे जमायचंच नाही त्याला. मग मी त्याला हळूच विचारलं की काय झालं बाबा, तर तो म्हणायचा, सर ऑफिसमध्ये मी बसतो, माझं काही काम नसतं, माझं केलं नसतं, सगळे काम व्यवस्थित होतात आणि आय स्पेंड माय ॲटलिस्ट 3 तास मी ह्याच्याकडे बघतो. सुरुवातीला हे बघितल्यावर मला एक्सायटेशन यायचं, मॅस्टर्बेशन व्हायचं, कधी बायकोशी संबंध व्हायचा, पण आता मला हे नॉर्मल सेक्शुअल इंटरकोर्स करण्यात आनंद येतच नाही किंवा एक्सायटेशन येत नाही. म्हणजे काही काळानंतर ह्या पोर्नोग्राफीनी तुम्ही कुठे चाललात तर आपली लैंगिक शक्ती कुठेतरी नष्ट होते, आपल्याला एक्सायटेशन येत नाही, इरेक्शन येत नाही. अशा पद्धतीचेही त्यातून काही ना काही पेशंट्स आम्हाला बघायला दिसतात. मग ह्याच्याकडे आकर्षित व्हावं का, ह्याच्याकडे वेळ घालावा का, हा प्रश्न आपल्यासमोर पडतो. साहजिक उत्तर आहे नाही. आता जर तुम्ही जास्त वेळ घालत असाल तर नक्कीच त्याला बाजूला ठेवावं. ओके, पण मग हे का अशी ओढ लागते, हे का होते? येस, ह्याच्यात असं असतं की आपल्या काही सेक्स्युअल मिसकन्सेप्शन असतात, त्या असं असतात की अरे, किंवा मित्रामध्ये काही गप्पा आणि थापा आपल्या होत असतात. मी ना म्हणजे सेक्शुअली पॉवरफुल आहे, काय पॉवरफुलच, मी ना रात्री 5 वेळेस केली, 7 वेळेस केली. प्रत्येकाची सेक्शुअल अपेटाईट ही वेगवेगळी असते. जसं प्रत्येकाचं जेवण हे वेगवेगळं असतं, कुणाला 2 चपाती लागतात, कुणाला 4 चपाती लागतात, कुणाला चपाती आणि भात लागतात. तसंच लैंगिकतेच्या बाबतीत, संबंध करण्याच्या बाबतीत प्रत्येकाची अपेटाईट वेगवेगळी असते. बरेच वेळ लोक आम्हाला प्रश्न विचारतात, डॉक्टर दिवसातून किती वेळेस करणं म्हणजे नॉर्मल? अशी नॉर्मॅलिसी याच्यामध्ये नाही. तुम्ही सॅटिस्फाईड आहात की नाही, तुम्हाला सेक्शुअल संबंध केल्यानंतर आनंद आणि प्लेजर मिळतो की नाही, हे इम्पॉर्टंट आहे. मग ते आनंद आणि प्लेजर तुम्ही मोजू शकता का? मला 100 ग्रॅम आनंद झाला, मला 200 ग्रॅम आनंद झाला, नाही मोजू शकत. ती एक इंडिव्हिज्युअल भावना आपण आपल्या पुढे उपभोगतो. म्हणजे आज आपल्याला छान पद्धतीचं जेवण मिळालं, खूप मजा आली, आनंद वाटला याचा अर्थ 6 तासांनी तुम्हाला भूक लागणार नाही आहे का? लागणार, कुणाला कमी लागणार, कुणाला जास्त लागणार. तशाच पद्धतीचं हे सेक्शुअल रिलेशनशिप असतं. तुम्ही 5 वेळा केलात तर आनंदी व्हाल, 10 वेळा केलात तर आनंदी व्हाल, असं नसतं. पण मग हे आपल्या थापातून किंवा ह्या पोर्नोग्राफीच्या ह्याच्यातून मिसकन्सेप्शन असं होतं. मग काही लोक म्हणतात, डॉक्टर अशी काहीतरी मला गोळी द्या ना, 1 तास करायला पाहिजे. घोडा नाही आहे 1 तास करायला, माणूस आहेस. आणि जगात जर आपण असं बघितलं नॉर्मली तर ॲक्च्युली लैंगिक संबंध, लैंगिक म्हणजे स्त्रीचं लिंग आणि पुरुषाचं लिंग हे जेव्हा एकत्र येतात त्याचा कालावधी 30 सेकंद ते 1.5 मिनिट एवढंच असतं. ही फॅक्ट आहे, लक्षात घ्या. पेनो वजायनल इंटरकोर्स ज्याला म्हणतात
that lasts for 30 seconds to 90 seconds. फॅक्ट, त्याच्यावर नाही लास्ट होत. मग सगळ्यांची कल्पना काय असते? सेक्स म्हणजे फक्त लैंगिक संबंध, म्हणजे एक लिंग आणि दुसरं लिंग. खरं म्हणजे सेक्स म्हणजे एक लिंग आणि दुसरं लिंग असतं का? नाही. एक पुरुष आणि एक स्त्री असते. त्यात आपले पंचेंद्रिय इन्व्हॉल्व होतात, एक दुसऱ्याच्या भावना इन्व्हॉल्व होतात, एक दुसऱ्याशी खेळणं, बोलणं, हसणं आणि मग संबंध करणं. संबंध झाल्यानंतरचं एक दुसऱ्याचा जवळीक येणं, हे सगळ्या गोष्टी असतात. पण बऱ्याच लोकांना ते नको असतं. फक्त आपलं तेवढा संबंध झाला, संपलं. नाही, ती तेवढी आनंद देणारी गोष्ट तुम्हाला जरी असली तरी तुमच्या पार्टनरला नसते. त्यामुळे फोरप्ले जो आपण म्हणतो तो आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे ॲक्च्युअल लिंगाचा संबंध होण्याच्या अगोदर जे एक दुसऱ्याशी आपण करतो तो. खरं म्हणजे हा आजचा आपला विषय नाही आहे, पण त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आहे, म्हणून आपल्याला ह्यातून मिसकन्सेप्शन निर्माण होतं. जास्त वेळ करणं, जास्त काळ टिकणं, ह्या मिसकन्सेप्शन आहे. आणि आपल्या ह्या मिसकन्सेप्शनला ही पोर्नोग्राफी खतपाणी घालते. त्याच्या मागचं जे शूटिंग आहे ते रियालिटी आपल्याला माहीत नसतं, म्हणून आपल्याला अजून त्रास होतो. बरेच मिसकन्सेप्शन्स अजून असे करतात. ते स्वतःच्या ऑर्गॅझमबद्दल असतात, स्त्रीच्या ऑर्गॅझमबद्दल असतात. ते त्या मिसकन्सेप्शनमध्ये अजून आपलं गुंतल्या जातो आणि त्यातून लैंगिक विकृती निर्माण होते. म्हणजे त्यात बऱ्याच वेळेस मेझोचिस्टिक भावना दाखवली जाते. म्हणजे संबंधाच्या वेळेस एक दुसऱ्यांना मारणं, बांधणं, ओके, किंवा जोरजोरात मारणं, अशा काहीतरी गोष्टी केल्या जातात. किंवा सिगरेटचे चटके देणे, असे काही केसेस आमच्याकडे आलेले आहेत. असं नाही आहे की हे फक्त तिकडे दाखवतात म्हणून आपण येतोय. अशा बऱ्याच आपल्या पार्टनरला पेन देणं, त्यातून आपल्याला आनंद मिळतो, असे ही एक विकृती त्यातून निर्माण होते. किंवा ते बघितल्यावर त्यांना व्हॅलिडेशन मिळतं. कारण लोक असं करतात. ते फिल्म आहे, आपल्या हिंदी फिल्ममध्येही दाखवलेल्या सगळ्या गोष्टी ह्या खऱ्या नसतात. तशाच पोर्नोग्राफीमध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात. पण कुठेतरी आपल्यासारखं कुणीतरी आहे असं म्हणून त्या विकृत माणसाची विकृती अजून वाढली जाते. तर त्यातून आनंद मिळत नाही. मग अशा प्रकारचे वेगवेगळे मिसकन्सेप्शन आपल्याकडे होतात. असं आहे. मग या मिसकन्सेप्शनमधून आपली भावनिक, मानसिक, शारीरिक जे नुकसान होतं ते आपण बघितल्याप्रमाणे नुकसान होतं. संबंधातलं नुकसान होतं, नातेसंबंध बिघडतात, कितीतरी डिवोर्स होतात, असं होतं. मग हे आपल्या जीवनासाठी चांगलं आहे का? बरं, शेवटी हे सगळं करून तो अशा प्रकारचे विकृत वागणारा माणूस आनंदी आहे का? शेवटी आपल्याला नसतं. अशा प्रकारचा माणूस तो आनंदी नसतो. कुठेतरी त्याला डिप्रेशन निर्माण होतं, कुठेतरी त्याला एन्झायटी निर्माण होतं, कुठेतरी त्याला गिल्ट निर्माण होतो आणि कधी ना कधीतरी तो ह्याच्या ट्रीटमेंटला येतो आणि मग त्याची सगळी सुरुवात निर्माण होते. म्हणून हे मिसकन्सेप्शन्स आपल्याला जेवढ्या लवकर कळतील तेवढ्या चांगलं आहे. जेवढ्या लवकर आपण हे समजू की हा एक थोतांड आहे, याच्याकडे जास्त प्रकारात लक्ष द्यायचं नाही, ते गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस ह्यातून काही भावनिक गोष्टी असं लोकांना निर्माण होतात. पण मग ते सगळेच आपल्या जीवनात व्हायला पाहिजे का? असं नाही. सगळ्याच आपल्या डिझायर, फॅन्टसीज ह्या फुलफिल व्हायला पाहिजेत का? असं नाही. सगळ्याच गरजा आपल्याला फुलफिल व्हायला पाहिजेत का? नाही. पण हा संबंध जेव्हा आपण बघतो तेव्हा हा स्त्री पुरुषाचा संबंध असतो. त्यातील काही गोष्टी आपण आपल्या पार्टनरशी बोलून व्यक्त करू शकतो आणि त्यात पार्टनरचं काय मन आहे हे आपण बघू शकतो आणि त्यानुसार आपण एक दुसऱ्याच्या संबंधात अडकू शकतो.
जर हे कम्युनिकेशन आपलं नसलं तर आपण आपल्या पार्टनरकडे एक ऑब्जेक्ट म्हणूनच बघतो, असं आपल्याला त्यातून निर्माण होतं की मला लैंगिक इच्छा झाली आणि मी माझ्या पार्टनरकडे गेलो, माझी लैंगिक इच्छा शमवली आणि बाहेर आलो. शेवटी त्यातून काय आनंद निर्माण होतो? सेक्शुअल संबंध म्हणजे आनंद घेणे ॲज वेल ॲज आनंद देणे आणि त्यातून आपली बॉन्डिंग निर्माण होते. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला या सगळ्यांना सायंटिफिक बेस आहे बरं का, सगळ्यांना सायंटिफिक बेस आहे. तो सायंटिफिक बेस असा आहे की आपल्याला जेव्हाही सेक्शुॲलिटीबद्दल कोणी बोलत असतं, अरे सेक्शुअलिटी म्हणजे काय मजा आहे, असं काहीतरी आपल्याला गंभीरता वाटतं. कारण लैंगिक शिक्षण हे आपल्याला कुठे मिळालेलं नाही, आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये मिळालेलं नाही. आपण इकडून तिकडून ऐकून, पॉर्नोग्राफीमध्ये बघून, कुणीतरी म्हणतोय त्याचं ऐकून आपण शिकलेलो आहोत किंवा ह्याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे, बरोबर की नाही. आणि ह्याची नॅचरल ओढ असणं हे आपली बायोलॉजी आहे, म्हणजे तसे हॉर्मोन्स आपल्याकडे असतात. मग ह्याच्याकडे एक्सायटेशन का असतं? तर त्यातला पहिला हॉर्मोन असतो ॲड्रेनालिन, ज्याच्यामध्ये रश मिळतो. ॲड्रेनालिन हे कुठे कुठे सिक्रेट होतं? कोणती नवीन गोष्ट करा त्याच्यात सिक्रेट होतं, फास्ट बाईक चालवा त्याच्यात सिक्रेट होतं, स्पोर्ट्स खेळा त्याच्यात सिक्रेट होतं. मग ॲड्रेनालिन कसं होतं? स्त्री पुरुष यांच्याकडे सुरुवातीला बघितल्यानंतर एक ॲड्रेनालिन रश, खूप चांगला आहे, काहीतरी करावं असं वाटतं. मग हे ॲड्रेनालिन आपल्या जीवनभर असतं का? नसतं. एकदा त्यातली नाविन्यता संपली की तो ॲड्रेनालिन संपतो. मग मनात बऱ्याच वेळेस लग्न झाल्यानंतर लोक असं म्हणतात ना की आमचं लैंगिक जीवन, म्हणजे असेही काही पेशंट आमच्याकडे तसं आमचं लैंगिक जीवन आता बऱ्यापैकी खाली झालेलं आहे, गडबड आहे. मग तिथे काय दिसतं आम्हाला? तो ॲड्रेनालिन रश कमी झालेला दिसतो. ॲड्रेनालिन रश हे दोघांचे, स्त्री पुरुषांचे एकत्र जवळीक, अट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो, ते करण्यासाठी गरजेचं असतं. त्यानंतर हार्मोन्स येतात इस्ट्रोजिन अँड प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजिन प्रोजेस्टेरॉन हे खरं तर इस्ट्रोजिन प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजिन प्रोजेस्टेरॉन स्त्रीमध्ये आणि टेस्टोस्टेरॉन पुरुषांमध्ये, हे खरं तर लैंगिक हार्मोन आहे. या हार्मोनमुळे एक दुसऱ्याची लैंगिकता जवळ येते आणि जेव्हा ही लैंगिकता जवळ येते, जेव्हा स्त्री पुरुषाचे संबंध प्रस्थापित होतात, त्याच्यानंतर एक हार्मोन निर्माण होतो, त्याला म्हणतात ऑक्सिटोसिन. आणि हे ऑक्सिटोसिन हार्मोन सगळ्यामध्येच सिक्रेट होतं असं नाही, कारण हे स्त्री पुरुषाचे संबंध जेवढे चांगले, नुसतं लैंगिक नाही तर त्यातून निर्माण होणारे भावनिक जवळीक, एका प्रकारची एक आत्मीयता, एका प्रकारचे एक जवळपण, एका प्रकारचे एक बाहुपाश जेव्हा निर्माण होतो तेव्हा ऑक्सिटोसिन रिलीज होतो, हे पुरुषामध्येही आणि स्त्रीमध्येही. आणि हा ऑक्सिटोसिन हा स्त्री पुरुषाचा संबंध जीवनकाळ टिकवण्यासाठी महत्त्वाचा असतो. खरं म्हणजे हे ऑक्सिटोसिन हार्मोन आहे ना, फार विचित्र आहे. नॅचरली हे हार्मोन एक आई आणि त्याच्या बाळामध्ये रिलीज होते. ते जेव्हा आई बाळाला जन्म देते, त्या जन्म देण्याच्या प्रोसेसमधून जाते, तेव्हा ते ऑक्सिटोसिन रिलीज होते आणि ते जन्मलेलं बाळ आईच्या शरीराशी जेव्हा बिलगतं तेव्हा आई आणि बाळामध्ये हे ऑक्सिटोसिन रिलीज होतं. म्हणून बघा ना, आईचा आणि बाळाचा संबंध कसा असतो, किती गोड असतो. ह्याच्यावर जगात कुठेही दुमतता नाही, कोणत्याही संस्कृतीत दुमतता नाही. पण तेच ऑक्सिटोसिन पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये जेव्हा संबंध होतात, जेव्हा ऑर्गॅझम होतात त्यांच्या एक दुसऱ्यामध्ये, तेव्हा ते रिलीज होतं. आणि म्हणून स्त्री पुरुषाचं बॉन्ड हे लॉंग टिकण्यासाठी गरजेचं असतं. या हार्मोनल लेवलवर आपल्याला कुठे एज्युकेशन मिळत नाही. या हार्मोनल लेवलची माहिती या पॉर्नोग्राफीमध्ये आपल्याला दिसत नाही. तो संबंध संपला की तो तिथे व्हिडिओ संपतो. त्यानंतरचं त्यांचं आयुष्य काय होतं हे दाखवत नाही. त्यामुळे ना बरेच हे टीनेजर्स आहेत ना, जे 15-16 वर्षाचे असतात, ज्यांना पहिल्यांदा ह्या पॉर्नोग्राफीकडे वळल्या जातात कुणाकडून तरी. आणि आजकाल हे इंटरनेट अगदी बोटावर आल्यामुळे त्यांना सहज उपलब्धता आहे, ते वळल्या जातात ना, त्यांना तेच खरं वाटतं
ही शोकांतिका आहे. त्याच्यासाठी माझा नेहमीच असा सल्ला असतो की शाळेपासून लैंगिक शिक्षण हे सुरुवात करावं. बऱ्याच पालकांना लैंगिक शिक्षण म्हणजे हे संबंधाचंच आहे असं नाही. संबंधाचं नाही, ते स्त्री पुरुषाच्या एकंदरीत संबंधाचं आहे. त्यात लैंगिक, शारीरिक, मानसिक, आत्मिक आणि भावनिक जवळीक अशा प्रकारचे आपण ते संबंध बघतो. त्याला स्त्रीकडे कशा पद्धतीने बघायला पाहिजे हे शिकवणं गरजेचं आहे. लहानपणापासून त्या मुलाला आपल्या क्लासमधल्या मुलीकडे कशा पद्धतीने बघायला पाहिजे हे शिकवणं गरजेचं आहे. तेव्हा त्याचे कुठेतरी स्त्रीशी संबंध प्रस्थापित करताना ती एक कलीग आहे, ती बहीण आहे, ती भगिनी आहे, ती माता आहे, ती आपली सहचरी आहे, ती आपली पत्नी आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या रूपाने त्या स्त्रीकडे बघण्याचं त्याचं अंदाज हे होतो. तर अशा पद्धतीने पोर्नोग्राफी हे आरोग्यास धोकादायक आहे. लैंगिक शिक्षणासाठी ते अल्टरनेटिव्ह कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे याच्याकडे तुम्ही जेवढं दुर्लक्ष करू शकाल, याच्यापासून जेवढं लांब राहू शकाल ते लांब आहे. पण तरी त्याची एक ओढ अशी लोकांना लागते आणि त्या ओढमध्ये गर्दीमध्ये काही लोक त्यात जातात, काही लोक बघतात आणि ते सोडून देतात, काही लोक स्पिरिच्युअलिटीकडे वळतात आणि ते सोडतात. ठीक, कोणत्याही दृष्टिकोनातून तुम्ही सोडलात याचं ॲडिक्शन ते अगदी योग्यच आहे. पण ते लैंगिक शिक्षणाचं माध्यम हे होऊ शकत नाही. तर आरोग्यास धोका देणारे एक माध्यम नक्कीच होऊ शकतो असं मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे. नमस्कार, धन्यवाद. शशिकांतनी हे सगळं कॉर्डिनेट केलं, त्याच्याबद्दल त्याचीही धन्यवाद. नमस्ते. आपल्याशी परत भेटत राहू. वेगवेगळ्या विषयावर मला तुमच्याशी भेट घेण्याची नक्कीच इच्छा आहे. वेगवेगळे विषय आपण मला सुचवा आणि आपण त्यातून वेगवेगळे मार्ग काढू. धन्यवाद. थँक्यू.